लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आज महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे जे आहे ते त्यांनी हुतात्मा चौकामध्ये येऊन अभिवादन केलेलं आहे. सोबत शिवसैनिकाचे जे अनेक शिवसैनिक होते, नेते होते. आपल्यासोबत बोलण्यासाठी अरविंद सावंत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. आज महाराष्ट्र स्थापना दिवस आहे, तुम्ही अभिवादन केलेलं आहे. मुळात तुमचं वय लक्षात घेऊन नव्या पिढीला याची कल्पनाच नाही आहे. मी फार मोठा होतो अशातला नाही, पण आमच्या लहानपणी मराठा, नवा काळ ही वर्तमानपत्र होती आणि त्यावेळेला ती जी नवशक्ती एक होता, जी सगळी जुनी वर्तमानपत्र आहेत, बाकीची नंतर जन्माला आली, तर त्या वर्तमानपत्रांमध्ये त्या काळात, कारण तुमच्यासारखे चॅनल नव्हते तेव्हा, ते बरं होतं, देशाला बरं होतं असे चॅनल नव्हते ते. त्यामुळे खरं खोटं कळत होतं. त्या खोट्याला खरं दाखवण्याचं काम आपल्याकडनं चालू असतं सगळ्यांकडनं. ते खरं चालत होतं. म्हणून जयप्रकाश नारायणांची मुवमेंटसुद्धा चळवळ यशस्वी झाली, कारण चौथा स्तंभ जागृत होता. तो आज राहिला नाही चौथा स्तंभ, तो आता डळमळीत झालेला आहे. 1960 साल म्हणजे भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा भाषावार प्रांतरचना, ही भाषावार प्रांतरचना नव्या पिढीतल्या इंग्लिश मीडियममध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, ते आज क्यों आहे, व्हॉट इज दिस असं म्हणत असतात इंग्रजीत, बरोबर ना. त्यांना नाही माहिती ना काय झालं आहे ते. तेव्हा उभ्या देशात सर्व राज्यांना आपापलं राज्य मिळालं भाषिकांना. म्हणजे कन्नडांना कर्नाटक मिळालं, तमिळ भाषिकांना तमिळनाडू मिळालं, तेलुगू भाषिकांना आंध्र मिळालं, मल्याळम भाषिकांना केरळ मिळालं. महाराष्ट्राला काय मिळालं तुम्हाला कल्पना आहे का? महाराष्ट्र हे मुंबई राज्य म्हणून ओळखलं जात होतं. आणि तेव्हा शेवटी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून लढा झाला. 1950 साली आपलं प्रजासत्ताक झालं, संविधान अंमलात आलं. 60 सालापर्यंत आपला महाराष्ट्र नव्हता, इतर राज्य निर्माण झाली. त्या लढ्यामध्ये मुंबई कोणाची, तेव्हा शाहीर तेव्हा गात होतं, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या वेळेत. हे जय जय महाराष्ट्र गीत आहे ना, हे अभिमानाचंच गीत आहे, स्वाभिमानाचं गीत आहे. आणि म्हणून त्याने महाराष्ट्र जागृत केला शाहिरांनी, पोवाडे गाणाऱ्यांनी आणि आंदोलक. कोण आंदोलन करत होतं? सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, S.M. जोशी, डांगे. राजकीय विचारसाठी वेगळी असेल, आजच्यासारखे नव्हते विकाऊ. एका उद्दिष्टासाठी सगळे एकत्र आले. कामगार त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा होता, पुढं होता, अग्रणी होता. तो लढा झाला. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 106 हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, महाराष्ट्र राज्य निर्माण झालं 1 मे 1960. आणि म्हणून त्या 106 हुतात्म्यांच्या प्राणाहुतीमुळे आज आमचा महाराष्ट्र आहे. याची जाण आता तर जाणीव कोणालाच राहिली नाही. कृतज्ञांचा बाजार आहे, कृतज्ञ शोधावे लागतात. पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्याच काळात ते झालेलं आहे बरं का, हे लक्षात घ्या, जे बनवलं ते. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जी शिवसेना पुढे त्याला तिची जाण आहे, जाणीव आहे, कृतज्ञता आहे. त्या भावनेनं इथं आलो आणि आदरणीय उद्धवजींच्या, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आदरांजली वाहिली आणि जय जय महाराष्ट्र गान पुन्हा गायलं. पुन्हा महाराष्ट्राला सांगितलं, स्वाभिमानानं उभं राहा, विकला जाऊ नकोस. नक्कीच सर, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राला मिळवण्यासाठी एक वेगळा इतिहास आहे, तुम्ही आता जो सांगितला त्याप्रमाणे. मात्र सध्या जे सुरू आहे भाषेवरून किंवा इतर काही मुद्द्यावरून जे सध्या जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, रिक्षा चालकांचा मुद्दा येतोय, मराठी भाषा सक्तीची केली जाते. प्रताप सरनाईक यांनी देखील घोषणा केली, मात्र त्याला काही परप्रांतीय नेते असतील किंवा संजय निरुपम असतील जे त्यांच्या वतीने देखील विरोध करताना पाहायला मिळतं. धर्मशाळा कोणी केली विचारा ना पहिलं. मी एकदा भाषणात बोलतो, आमच्या मुंबईला प्रवेशद्वार नाही, गेटवे ऑफ इंडिया, आओ जाओ तुम्हाला घर आहे. ती धर्मशाळा झाली बरं का. आणि दादागिरी ते करणार आमच्यावर. म्हणजे 106 हुतात्म्यांनी प्राण अर्पण करून जी मुंबई मिळवली, महाराष्ट्र मिळवला, महाराष्ट्र निर्माण केला, त्या महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही सांगण्याची हिंमत होते. जा ना तामिळनाडूत सांगा असं, बोलवा बघा काय होतं तुमचं ते. दादागिरी सगळी इकडे आहे, कारण आम्ही सर्वसमावेशक आहे, उदार बनायचे आहोत, मोठ्या बनायचे आहोत. आजही आम्ही तसेच आहोत. छोटे भाऊ म्हणून प्रामाणिकपणे राहा, प्रामाणिकपणे राहा छोटे भाऊ म्हणून. आपली अस्मिता लोडणी गळ्यात घालून फिरतोय मुंबई सध्या. ते लोडणं कोणाचं आहे माहीत आहे ना? ते लोडणं काही घेते, गिरगाव चौपाटी घेते, शाळा घेते, कॉलेज घेते, सगळं घेते ना. काय आहे तिथं? त्या ऑपेरासला जाऊन बघा, संतांचं एक म्युरल बनवलं आहे. आनंद आहे ना, संतांबद्दल आदरच आहे ना. महाराष्ट्रात संत परंपरा आहे ना, मग महाराष्ट्राचा संत नाही आठवला तुम्हाला? महाराष्ट्राचा संत नाही आठवत तुम्हाला? कियमचं नाव बदला. अरे वा, ही काय आहे?
हा मराठीवर आघात नाही आहे का? कळत नाही का आपल्याला? मूळ अस्मितेला धक्का देण्याचं काम आहे. हे जे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यापासून शिकलं पाहिजे आपण. आणि म्हणून मराठी माणसांनी खास करून त्यांच्या पक्षात असलेल्यांनी तरी जरा तरी जनाची नाही मनाची शिल्लक ठेवावी आणि मराठी अस्मितेसाठी उभं राहावं. किती जरी विरोध झाला तरी प्रताप सरनाईक आपल्या निर्णयावरती ठाम आहे. ते असं म्हणतात की मराठी कंपल्सरीच असणार आहे. सरनाईक आपल्या निर्णयावर मला ठाम आहे. वाटतं त्यांनी सांगायची गरज काय? मला वाटतं महाराष्ट्राची राज्यभाषा छत्रपती शिवरायांनी तिला राजभाषा केली, आठवतं का? आज नाही केली ती संतांची, मतिमंतांची, कीर्तिवंतांची, ज्ञानेश्वरांची, तुकोरायची, नामदेवाची, जनाबाईची, बहिणाबाईची, मुक्ताबाईची भाषा आहे ती भाषा तुम्ही आम्हाला सांगणार बदला म्हणून? तुम्हाला ना संतांची परंपरा आहे ना चौर्याची परंपरा आहे. तुम्हाला फक्त भूगोल आहे, आम्हाला इतिहास पण आहे. लक्षात ठेवा. नक्की शेवटचा प्रश्न, काय मराठी बांधवांना तुम्ही आव्हान कराल? महाराष्ट्रातील मुंबईतील मराठ्यांना किंवा महाराष्ट्रातील मराठी बांधवांना काय आव्हान कराल? महाराष्ट्र दिन आहे, यापुढची काय भूमिका असावी मराठी बांधव? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी शिवसेना उभी केली होती. मराठी जना मराठी मना तुझ्यासाठी शिवसेना, अन्यायावर तुटून पडण्यासाठी. हिंदुत्व जेव्हा स्वीकारलं त्याचा अर्थ मराठी घालून नसतो ना, आईला आईच म्हणणार आम्ही, मा नाही म्हणणार बरं का. म्हणजे असं नाही की मा म्हणू नये, हेही लक्षात घ्या. असू दे ना, मा म्हणू शकतो आम्ही, पण म्हणून तिला विसरा. मराठीला आई, मराठी आमची आई आहे. हिंदी असलीच तर आमची मावशी आहे. मावशीने दादागिरी आईवर नाही करायची. नक्कीच हे होते अरविंद सावंत. त्यांनी आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, त्यानिमित्त आपलं जे म्हणणं आहे ते आता मांडलेलं आहे. कॅमेरामॅन गणेश मोरे सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.